ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्फत धुळे जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयात ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबत प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम पार पडला। ग्राहक पंचायत महाराष्ट्र व धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सौ नीता देसाई तसेच आयोगाच्या सदस्या सौ स्नेहलता पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबत मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच धुळे जिल्हा ग्राहक आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वकील कचवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। त्यांच्यासह उपाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल साळवे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे महानगर अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव तसेच सचिव SM पाटील आदी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले। ग्राहकांचे अधिकार आणि ग्राहक कायदा याबाबत जनजागृती केली। या कार्यक्रमाचे नियोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जगदीश बोरसे, तालुका अध्यक्ष भास्कर पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमात उपस्थित साधकांनी तसेच वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाला मान्यवरांनी समर्पक अशी उत्तरे दिलीत। या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे साधक तसेच वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये नव्याने स्थापित झाला। 1986 नंतर 2019 मध्ये परत सुधारित कायदा आला। या कायद्यात अन्वये जिल्हा स्तरावर जिल्हा आयोगाची, राज्य स्तरावर राज्य आयोग आणि त्याच्यावरती राष्ट्रीय स्तरावर नॅशनल आयोग अशा 3 स्तरावर वेगवेगळ्या न्यायालयीन प्रणालीची स्थापना करण्यात आली। आता ही न्यायालयीन प्रणाली आपल्या कोर्टाच्या न्यायालयीन प्रणालीपेक्षा वेगळी कशी आणि ग्राहकांसाठी वेगळी का निर्माण करण्यात आली, तर इथं तर एक आहे की ग्राहक स्वतःच्या हक्कासाठी स्वतः येऊ शकतो, त्याला वकील लावलाच पाहिजे असं गरजेचं नाही। इथं त्यातल्या त्यात कमी रकमेमध्ये तो स्वतःची तक्रार दाखल करू शकतो। आपल्याकडे 5 लाखाला शुल्कच कुठलं नाही, 5 ते 10 ला 200, 400 आणि जास्तीत जास्त जिल्हा आयोगात 1000 एवढ्या रकमेच्या कमी शुल्कावर इथं तक्रारी दाखल केल्या जातात आणि त्यातल्या त्यात लवकरात लवकर न्याय प्रणाली ग्राहक आयोगाद्वारे दिली जाते। म्हणजे ही मूळ दाखल करण्यात मूळ प्रणाली वेगळी अस्तित्वात आणण्याचं हे मूळ उद्दिष्ट आहे की ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळावा। आता ग्राहक आयोगात कुठल्या कुठल्या तक्रारी आपण दाखल करू शकतो, तर मुळात आपण सर्वच जण ग्राहक आहोत। आपण ज्या वस्तू घेतो, सेवा घेतो, मोबदला देऊन ज्या सेवा घेतल्या जातात, वस्तू घेतल्या जातात, त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असेल, काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल किंवा आपल्याला जी सेवा पुरवण्यात आली, आपल्याला आश्वासन देण्यात आलं आणि आश्वासनप्रमाणे त्यांनी पूर्ती केली नाही, तर त्या सगळ्या यांच्यासाठी आपण ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकतो। जसं आपण मोबाईल घेतला, टीव्ही घेतला, फ्रीज घेतला, वाहन घातले आणि ते दुरुस्ती कालावधी त्यांना दिलेला असतो, 2 वर्ष 3 वर्ष गॅरंटी वॉरंटी असतो आणि त्या कालावधीत त्या वस्तूमध्ये बिघाड झाला आणि आश्वासित केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला सेवा दिली नाही किंवा बदलून दिली नाही, दुरुस्त करून दिलं नाही, जे काही आश्वासन असेल त्याप्रमाणे पूर्तता केली नाही, तर त्याच्यासाठी आपण ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकतो। आपण वेगवेगळ्या सेवा घेतो, जसे बँकिंग सेवा आहे, इन्शुरन्स आहे, आपण पर्यटनाला जातो, पर्यटनासाठी सेवा घेतो आणि आपल्याला जर आश्वासन दिलं असेल की पर्यटनाला जाताना तुम्हाला तुमच्याकडनं आम्ही जे पैसे स्वीकारत आहोत त्या मोबदल्यात तुम्हाला या सेवा देण्यात येतील, तिथं गेल्यावर आपल्या लक्षात आलं की आपल्याला आश्वासन देताना वेगळं दिलं होतं, परंतु तिथं गेल्यावर आपल्याला त्या सोयी मिळाल्या नाही, तर या सर्व सेवा या सेवा वर्गात मोडतात आणि त्या सगळ्या विरुद्ध आपण ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकतो। तुम्ही कुठे तक्रार दाखल करायची, त्याच्यासाठी इथे दुसरा मुद्दा अधिकारिता। तर 50 लाखापर्यंतचा जे मोबदला दिला जातो त्या सर्व तक्रारी आपल्या जिल्हा आयोगात निकाली काढल्या जातात। 50 लाख मोबदला, तुमची मागणी जास्त असू शकते, 1 करोड असू शकते, 2 असू शकते। जसं आता आपण विमा पॉलिसी घेतो, त्याच्यासाठी आपण प्रीमियम रक्कम कमी भरतो, पण कधी कधी तो विमा आपला 1 करोडचाही असू शकतो, 2चाही असू शकतो, परंतु नवीन कायद्यामध्ये जर त्याची प्रीमियम रक्कम 50 लाखाच्या आतली असेल तर त्या सर्व तक्रारी चालवण्याचे हक्क जिल्हा आयोगाला आहे। दुसरा मुद्दा अधिकारीचा बघितला असतो प्रादेशिक अधिकार क्षेत्र, त्याच्यामध्ये तक्रारदार जे जिल्ह्यात राहतो तेथे तो तक्रार दाखल करू शकतो, सामनेवाल्याचं ऑफिस असेल तेथे तो दाखल करू शकतो किंवा तक्रारीच कारण ज्या जिल्ह्यात घडते त्या जिल्ह्यात आपण तक्रार दाखल करू शकतो। आता नवीन कायद्यामध्ये जी सुधारणा झाली त्याच्यामध्ये तक्रारदार जिथं राहतो तिथे तक्रार दाखल करण्यात येते। याच्यात नवीन बदल हा याच्यासाठी करण्यात आला की आता सर्वजण ऑनलाईन शॉपिंग करायला लागले। आता आपण जर ऑनलाईन शॉपिंगद्वारे वस्तू दिल्लीहून घेतली, मुंबईहून घेतली, कुठल्याही भारतातून घेतली तर सुरुवातीच्या कायद्यात कशी तरतूद नव्हती। सुरुवातीच्या कायद्यात जिथे समोरवाला राहत असतो तिथे आपण करू शकतो, परंतु आता जर आपण
ऑनलाईनने वस्तू घेतली, मग समोरवाला जिथे राहतो तिथे जाऊन तक्रार दाखल करणार का? मग आता ते बघून ही नवीन कायद्यात ही सुधारणा आली की कंप्लेंट जिथे राहतो तिथं. आता समजा आपण धुळ्यात राहून इथून ऑनलाईन शॉपिंग केली आणि आपण मागवलेली वस्तू आली नाही, चुकीची आली, दोषयुक्त आली, तर आपण धुळ्यात राहणार आहोत म्हणून आपण धुळे जिल्ह्यामध्ये ती तक्रार म्हणजे आमच्या आयोगात ती तक्रार दाखल करता येते. मला अर्ज करता येतं. तर सेक्शन 71 नुसार हा दिवाणी स्वरूपाचा आहे आणि सेक्शन 72 हे फौजदारी स्वरूपाचं प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये 71 मध्ये तुम्ही दोन्ही पण सायमल्टेनियसली करू शकता, पण दोन्हीचा उद्देश एक वेगळा आहे. ते एकत्र नाही करतात. बरेच लोक म्हणतात की दोन्ही एकत्र, पण दोन्ही एकत्र नाही करतायत कारण दोन्हीचा उद्देश वेगळा आहे. याच्यामध्ये दिवाणी स्वरूपाचं असल्यामुळे तिथून तुम्हाला जी काही रक्कम असेल किंवा जे काही निकालात जो झालेला असेल त्याचा वसुली तुम्हाला करून मिळू शकते. आणि 72 मध्ये जो सामनेवाला आहे त्यांना सध्याची शिक्षा देण्याला त्यांनी पूर्तता केली नाही विहित मुदतीत म्हणून शिक्षा देण्याची त्याच्यामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे. तर 71 नुसार जर दाखल केली तर सिव्हिल प्रोसिजर कोडच्या 21 नुसार ही प्रक्रिया केली जाते. म्हणजे तक्रारदाराने ती दाखल करायची, तिथे अर्जदार म्हटलं जातं त्याला, मग सामनेवाल्याला नोटीस काढल्या जाते. ते हजर झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं, समोर नाही हजर झाले तर मग तक्रारदारानेच त्याच्या प्रॉपर्टीचे जे काही डिटेल्स असतील ते द्यावं आणि त्या डिटेल्सनुसार मग आयोग एक काय सर्टिफिकेट इश्यू करते कलेक्टर साहेबांना आणि जी त्या रेव्हेन्यूच्या प्रोसिजरनुसार कलेक्टर साहेब ती प्रॉपर्टी विकून ते वसूल करून देऊ शकतात. म्हणजे ती झालं वसुली, ती तुम्हाला पूर्ण अमाऊंट असेल किंवा जे काय सॅटिस्फॅक्शन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला होते. आणि एखादं मनी म्हणजे पैसे वगैरे वसुली असेल तर ती लँड रेव्हेन्यू ॲक्टनुसार ती पैसे कलेक्टर साहेबांकडनं तुम्हाला वसूल करून मिळू शकतात. किंवा त्याच्यामध्ये पण दुसरं प्रोव्हिजन आहे की तिथे सुद्धा सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार त्याला सिव्हिल प्रिझनची पण तिथे प्रोव्हिजन आहे की जो सामनेवाल्याने जर पूर्तता नाही केली तर त्याला सिव्हिल प्रिझनमध्ये टाकण्याची पण प्रोव्हिजन आहे, पण त्याच्यासाठी तो भत्ता जो असतो तो तक्रारदारालाच करावा लागतो. आणि ग्राहकांना त्यांचे हक्क आणि अधिकार काय या संदर्भात बऱ्यापैकी माहिती नसते आणि त्या माहितीचा एक भाग म्हणून आता मॅडमांनी सांगितले की पहिले सुरुवातीला आपण ग्राहक आहोत का हे आपण या फोरम समोर सिद्ध करणं गरजेचं असतं. आता ग्राहक असल्याबद्दलचा पहिला पुरावा काय की जी वस्तू आपण विकत घेतो त्या वस्तूचं बिल आपल्याकडे आपल्याला पक्क बिल असेल, विथ जीएसटी असेल गोष्ट आणि तो टप्पा पार गेल्यानंतर पुढे त्याचे कुठल्या प्रकारचे म्हणजे त्याचा क्रायटेरिया काय त्या मॅडमांनी तुम्हाला त्यांच्या याचं सांगितलेलं. एकदा तुम्ही ग्राहक कोर्टात आल्या, तिथं आले, आयोगात आले आणि तुमचा अर्ज मंजूर झाला की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आम्ही ग्राहक आयोगात गेलो, आमच्या बाजूला निकाल लागला, परंतु आम्हाला त्याचा बेनिफिट काही मिळणार नाही किंवा त्या कंपनीने किंवा तो दुकानदार असेल संबंधित कुठल्याही प्रकारची पूर्तता केली नाही. ती पूर्तता करण्यासाठी पाटील मॅडमांनी आता ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं कलम 71 आणि 72. 71 ही तुमची सिव्हिल रेमेडी. सिव्हिलमध्ये तुम्ही बऱ्यापैकी काही लोक काय करतात, ज्या व्यक्तीकडनं आपण ज्याच्याकडे आपलं घेणं असतं सिव्हिल रेमेडीच्या अनुषंगाने आपण त्याची मालमत्ता जप्तीसाठी आपण जातो. थोडी क्लिष्ट प्रोव्हिजन आहे, प्रक्रिया आहे, ती पूर्ण होत नाही. पण ती जर पूर्ण झाली आणि त्याने जर तुम्हाला ती नुकसान भरपाई दिली नाही तर त्याला सिव्हिल जेलमध्ये पाठवता येईल. आता दोन बेसिक गोष्टी इथं आहेत. सिव्हिल जेल जी असते ही वेगळी असते आणि फौजदारी जेल वेगळी असते. सिव्हिल जेलला जर व्यक्ती गेली तर जे त्याला पाठवतात म्हणजे तुम्ही, तुम्हाला तिथला खर्च तुम्हाला भत्ता तिथं भरावा. तो भत्ता त्या ग्राहकाला परवडणारा नसतो. दुसरी रेमेडी कुठली तुमची सेक्शन 72. सेक्शन 72 मध्ये देखील ग्राहकांना असं वाटतं की लोकांना आजकाल असं काही समजतं की कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही. अलीकडेच आता साहेबांनीच एक निकाल दिला मागच्या महिन्यात, त्याच्यात शिक्षा देखील देण्यात आली. इथं चलन भरतो त्या चलनमध्ये त्याचे इन्शुरन्स पण असतो असं आहे असं शाळेमध्ये नसतं बहुतेक, ते कॉलेजचे दिलं जातं ना आमच्याकडे आम्ही आता मंजूर केले. पण बघून म्हणजे आता त्यांचं इन्शुरन्स कंपनीने का नाकारला, प्रत्येक केस आपण ऍज इट इज फॉर्म्युला नाही बनवू शकत. प्रत्येक केस वेगळी असते, त्याच्यात घटना घडलेल्या वेगळ्या असतात. विमा गेला आहे बघितलं जातं, विमा का नाकारला हे बघितलं जातं. प्रत्येक केसवर आपण एक फॉर्म्युला नाही लावू शकत की हा मंजूरच केला पाहिजे किंवा ना मंजूरच केला पाहिजे असं नाही. पण आहे आणि युनिव्हर्सिटी सेपरेट, बरोबर. युनिव्हर्सिटीचा सेपरेट आहे.
लाखापर्यंत ते 50 लाखापर्यंत इन्शुरन्स काढणं कॉलेजला बंधनकारक आहे. हा, आणि जो विद्यार्थी मॅडम एक आपली विनंती हे करतो, तो विद्यार्थी बाहेर जरी वाढला कॉलेजच्या प्रिमायसेस सोडून तर तो इन्शुरन्स कव्हर होतो त्यांना. शालेय शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याचं पॉलिसी काढलेली आहे आणि शालेय अपघात विमा योजना म्हणून ती पॉलिसी हो आहे. ना, त्या तेच पॉलिसी सांगतो. अंतर्गत पण तुम्ही मागू शकता. हो, हो, बरोबर. शाळेच्या प्रिमायसेस मध्ये झालं तर तो वेगळा आहे. हा, पण ऍट ए टाइम मला वाटतं दोघं मिळू शकतात. एक्स्ट्रा देतात ते त्याचे. दोघं मिळतात. एक केस होती, आम्ही स्टडी करतोय सर. तिकडे तुम्हाला हो. दाखवून द्यावं लागेल.